चला तर मग आज बनवूया सोया चंक्सची भुर्जी। लागणारे साहित्य: जिरा, हळद, आलं लसूण पेस्ट, हिंग, मीठ, चिरलेला कांदा, कढीपत्ता, मिरची, कोथिंबीर आणि गरम पाण्यात भिजवून घेतलेले सोया चंक्स। मी सोया चंक्स स्क्वीज करून त्यातून पाणी काढून घेतले आहे। पाणी काढून घेतल्यानंतर सोया चंक्स मिक्सरला लावून ते मीडियम आकारात बारीक करून घ्यायचे। आता भुर्जी करायची कृती: एका पॅनमध्ये मी तेल घेतलं आहे। तेल नीट गरम झाल्यानंतर मी त्यात हिंग घातला आहे। तेलात कांदा घालून तो नीट ट्रान्सल्युसंट होईपर्यंत मी तो परतून घेतला आहे। कांदा ट्रान्सल्युसंट झाल्यानंतर त्यामध्ये मी जिरं घातलं आहे। आता आलं लसूण पेस्ट घालून ती नीट परतून घेतली आहे। ती तोपर्यंत परतवली जोपर्यंत त्याचा रॉ स्मेल निघून जात नाही। आलं लसूण पेस्टची रॉ स्मेल गेल्यानंतर मी त्यात कढीपत्ता आणि मिरची घातली आहे। हळद ॲड करून फोडणीसोबत नीट मिक्स करून घेतली आहे। आता मीठ घालून त्यामध्ये मिक्सरला लावलेले सोया चंक्सही यामध्ये घालून ते नीट परतून घेतले आहेत। सोया चंक्स आणि फोडणी नीट मिक्स करून ते एकजीव करून घेतलं आहे आणि त्यात नंतर वरून कोथिंबीर घालून तीही एकजीव करून घेतली आहे। आता किंचितसं गरम पाणी घालून परत एकदा मिक्सचर एकजीव करून घेतलं आहे। तयार झालेल्या सोया भुर्जीला मी 3 ते 4 मिनिटं वाफेवर शिजवायला ठेवलं आहे। झटपट होणारी हेल्दी आणि टेस्टी सोया भुर्जी आता तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।